हरि ओम. श्री हरिगुरुभ्यो नमः. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्री देवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आजची विष्णू सहस्रनामांतू आम्ही 91 श्लोक पळोवचे आसाचे. भारभृत कथितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रमः श्रमणक्षामः सुपर्णो वायुवाहनः. भारभृत कथितो योगी योगीशः सर्वकामदः आश्रम श्रमणक्षाम सुपर्णो वायुवाहनः. भारभृते नमः, कथिताय नमः, योगिने नमः, योगीशाय नमः, सर्वकामदाय नमः, आश्रमाय नमः, श्रमणाय नमः, क्षामाय नमः, सुवर्णाय नमः, सुपर्णाय नमः, वायुवाहनाय नमः. भारभृते नमः, कथिताय नमः, योगिने नमः, योगीशाय नमः, सर्वकामदाय नमः, आश्रमाय नमः, श्रमणाय नमः, क्षामाय नमः, सुपर्णाय नमः, वायुवाहनाय नमः. आता भारभृते नमः हाचे अर्थ पळोवया आमी. भार म्हळ्यार कसं न्ही, परमात्मो भार होऊन घेवन आसा. भार होऊन घेवचें म्हळ्यार कसं न्ही. आता भार होऊनचें म्हळ्यार आता काम करतले जन जड मुठांनी होऊन घेवन वताची तशी न्ही. परमात्मो भार होऊन घेत म्हळ्यार परमात्मो सगळे विश्वाचो यजमान म्हणटाचे आमी. सगळे विश्वाचे यजमान जावन आशिल्ले परमात्मान खंयचे भार होऊन घेवचे. आता आमगेले घराचे यजमान तांणी संवसारा भार होऊन घेवचे. आमगेले हांगा संवसार म्हळ्यार आमगेले फॅमिलीचे भार म्हळ्यार कसं न्ही, सकळी जनां जाय आशिल्ले ते वेळाक चलच्याई त्या पुराय तांणी जबाबदारी होऊन करून दिताची. ह्या जबाबदारीक भार म्हणटाचे. हांगा परमात्माक कसं भार म्हळ्यार सगळी सृश्टी केल्ली परमात्मान म्हणटात न्हू आमी. सृश्टीक कारणय तोची, पालनकर्त्री तोची, लयकर्त्री तोची. तशी आता कितली सृश्टी केला तितली सृश्टीचे सर्व अन्न पान सगळी पळोवन घेवका ताणें. आतां आमकां आमी करचें म्हणून पळोवचें. आमकां रांदप करची शक्ती दिला, बुद्धी दिला देवान, साधन दिला. आतां व्हड प्राणीक, पक्षीक, वृक्षाक ताका पुरय खंयचे हें दिलां, आयदन दिलां, खंयचें साधन दिलां, कसो आहाराक दिला. जाल्यार तांकां आहार आसा न्हय, तांणी सिद्ध करचें न्ही जाल्यार परमात्मो तांकां आहार दित न्हय. सगळे जीव जगत एकल्याक अवलंबीत जावचे तशें करून तांगेले सर्व भार ताणें होवन घेतला. पळय खंय तरी भार होवन घेता तो म्हळ्यार सगळे ब्रह्मांड धारण करून घेता. सृश्टी स्थिती लयाचे जबाबदारी ते होवन घेता. ताजे नंतर तो सांगता अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना परिपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहामी अहम. वहामी म्हळ्यार भार होवन घेवचे. तांगेले योग आनी क्षेमाचे भारय मेगेलेची म्हणून म्हणटा. तद नंतर सगळे पुराय जबाबदारी ताणें होवन घेतली. खंय तरी हांगा आमी आसतना मान न्ही, आमगेर मरणा नंतरय
अनेक सूक्ष्म शरीरांत असतानाही मात्र नाही सर्व लिंग शरीर भंग जावन मोक्ष आवत्तानाय संतुष्टनागी मुकुತಿ ಕೊಟ್ಟು ಮಿಕ್ಕ ಭಾರ ಹೊರವನು थई मिक्क भार आनिकितई भारस आनिकितई जिवांगेल जबाबदार ताणे होऊंची म्हूण म्हळें अर्थ त्या पद्यांत आमकां कळटा. मुक्त जिवांक तांगेल इतलें सोडली म्हूण ना ताणें थंय तागेल निग्रहांतू आसताची. ते मुक्त जिवांकय कशी आनंद दिवका त्या परमात्मान ते आनंद दिवचे आसा. मुक्त जिवांक कसलो आनंद दिवका ते दिवचे आसा थंय. तशी तो भार भृते नमः कथिताय नमः कथिताय नमः पुराय जनान तागेल विशयू कथन करचें म्हळ्यार सांगचें. आतां कोणाल विशयी सांगता जगत्यान तूं म्हणजे जाल्यार कसले म्हणटात न्हय कोणाले विशयी उलोवन कसले प्रयोजन. इतले वेळ आमी देवाल नामस्मरण केलें जाल्यार थोडें पुण्यफल पुणी चड जाता आशिल्लें तें सोडून खंयचे कोण कोणाल घरा पंचायतीक घेवन बसल्यांचे कसल्याक म्हूण मालगडे म्हणटाचे पळय तशी कथनां करची जाल्यार सांगचे जाल्यार तागेल विशय सांगता ऐकूचे जाल्यार तागेल विशय ऐकूकाक परमात्माले कळबे हाडिदरे येन्ना मोडे येन्ना हाडवे आमी कसले सांगता म्हूण जाल्यार होगळ सुका म्हूण जाल्यार परमात्माले विशय सांगता. जिब्बेन परमात्माल विशय सांगता कानान परमात्माल विशय ऐकूका. तशी सर्व जगत्याचे सर्व जीव तांती मनुष्य जीव तांगेल करीन तो देव परमात्मो ताणें आमकां पळोवचें अशें पुरे तागेल विशय वगळसून घेतलो कथन करून घेतलो. सर्व शब्द वाच्य सृष्टी आसूचे सर्व शब्दांनी वाच्य म्हळ्यार सर्व शब्दांनी उलयस करून घेतलो सांगून घेतलो. परमात्मूची वेद शास्त्र पुराण पुरय परमात्माल विशय सांगता. आनी व्हड महा सत्पुरुश जन्मा येवन अज्ञानी जनांक ज्ञान बोधन दिताची. ते ज्ञान कोणाले परमात्माल ज्ञानाचे बोधन दितात तांणी. तशी कोणाले गुण कोणाल प्रभाव कोणाल ऐश्वर्य कोणाल महिमा हांग चड कथन करतकी तो कथीत म्हणून घेता. तशी परमात्मुची कथीत तशें कथिताय नमः. आतां योगिने नमः म्हणलें योगी म्हूण म्हळ्यार पळय सर्व शब्द वाच्य परमात्माले परमात्म सर्व गुण परिपूर्ण परमात्मा म्हूण म्हणटाची. सर्व गुणय संयोग म्हळ्यार ಒಟ್ಟು जावन परमात्मालांतू असता सर्व गुणे संयोगारे. आतां आमगेलांत खंयचे एक गूण आसतले 2 गूण आसतले 100 गूण आसता म्हूण सांगूं जायना. परमात्माक 100 पेक्षा चड गूण आसता म्हळ्यार तागेल गुण तागेल महिमा तागेल गरिमा कसलेच परिपूर्ण जावन सांगूं येना म्हणजे ताजे खातीर आमी कितली पूर्ण जावन सांगली म्हण लागता मागीर तागेल विशय सांगू आसता म्हणटा पळय तशी तो परमात्मा. तशें जावन सर्व गुण परमात्मालांतू आसा देखून ताका योगी म्हणचे पळय. योगी म्हूण म्हळ्यार एक अभ्यास सतत योगाचे अभ्यास करतलो. योग म्हळ्यार कसं न्ही योग म्हूण म्हळ्यार कसं न्ही म्हूण म्हळ्यार योग म्हळ्यार परमात्माक मेळूक आमी कसलो प्रयत्न करताची ते पळय योग. परमात्माक मेळूक आमी कसलो प्रयत्न करता पळय ते पळय योग म्हणटाचे. योग म्हळ्यार आतां पळय भगवद्गीतेन तूं आमकां कसं सांगताची कर्मयोगस ज्ञानयोगस ध्यानयोगस भक्तियोगस हे पळय योग 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 म्हूण कसलें सांगलें ते विशयांतू आमी अध्ययन केल्यार स्टडी केल्यार जेवो आमी ते विशय वापरून घेतल्यार आमी परमात्मा पावताची म्हूण ते रितीर आमी चल्ल्यार ते कसले आतां कर्मयोग म्हूण कसो सांगला परमात्मान ते आमी अर्थ करून घेवन त्या कर्मयोगाचे सतत अभ्यास केल्यार आमकां परमात्मा मेळटा. तशी कितली की आतां पळय आमगेले मस्त धर्म म्हूण म्हणली कुडले मत म्हणून घेवची न्ही. तशी भारतीय आमगेले भारतीय धर्म म्हूण आसा म्हळ्यार आमगेल कल्चर आमगेल संस्कार तांत भितर योगी म्हूण कोणा सांगताची म्हूण म्हळ्यार ध्यान करतल जन तपस्वी जन जेवो सतत तपाचे अभ्यास करतल जन हांकां पळय योगी म्हूण म्हणटाची. तशी न्हिचावन योगी म्हूण म्हळ्यार एक पुरुश शब्द योगिनी म्हूण म्हळ्यार स्त्री शब्द जेव कसले जेव योगी म्हूण म्हळ्यार सतत योगाचे अध्ययन करतलो सतत योगाचे अध्ययन करतलो. योगाभ्यास म्हळ्यार दैहिक जेवच्या पुरो तशीची असल पळय ज्ञान
या कर्मयोग परे दैहिक अष्टांग योग दैहिक पाणी या पतंजली योग या परे दैहिक तशी जाऊ नये कसं नाही कुंडलिनी योग म्हणताची ತಂದು ದುಕೊಂಡು सहस्रार चक्र तई साधन कोरनु तंचाण प्राण सोडल्यारी मोक्ष मिळता म्हणता कसले जाव योगी म्हणा योग अभ्यास सतत करतल योग अभ्यास कसं कतीर म्हणारे परमात्माला कतीर तिथले लेखू जलारी परमात्माक योगी म्हणले कसा लेख तो सतत अभ्यास केलावे नाही परमात्मा योगी म्हणारी ये आम्ही हांगा खंची योगानं सिद्ध जाऊ का म्हणून सांगून गेल्या बत्ताच पळ्या योगान तो सिद्धी घेऊन तागेले वच्चू काम म्हणून सांगून लेखताची जेव वताची पळय ते पुरे तागेलेची ताणे ते पुरे योग आता पळय तांकां कर्मयोग म्हणूच न्हय मागीर हांव केन्ना की सुर्या सांगला ते योग म्हणून ज्ञानयोग त्या पुढ दुखून आशिल्लें म्हणटा परमात्मा आतां सांख्य तत्व कपिलावतारी भगवंतान सांगिल्लें म्हणटा परमात्मा आमी गीतेन तूं पळयला म्हणटना सर्व योग परमात्मानं सांगितले त्याच्यावर ताका योग म्हणचे योगीश म्हणून ताजे खातीर म्हणचे कसं लेख योगी म्हणचे परमात्मा योगीश म्हळ्यार त्यांची सर्व योग कोरनु कोणाला वचूक आमी ते योगाचे अधिपतीले वचूक योग केलेले जनान योगीशाले वच्चे म्हळ्यार इतली योगान तुयी इतले कसं सकाळी योग आमकां हांगा करूं सांगला पळय जगत्यान तितली योगाचे अधिपती कोण परमात्मा योगीशाय नमः सर्व कामदाय नमः सर्व कामना पूर्ती करतलो आमगेले अभिष्ट सिद्धी करतलो तशें पण आमी म्हणटाचे कल्याणाद्भुत गात्राय कामित अर्थप्रदायिने आमी कसं निमगिताची त्यातूं दित परमात्मा म्हूण तशी कामितार्थप्रदायिनी सर्व कामन पूर्ती करतलो सर्व जनाक तांणी निमगिलेले दितलो सर्वांकय सर्वय दितलो परमात्मो कोणाकय कसले आम्ही परमात्मा जावन सर्वही परमात्मा दिता म्हणले नंतर आम्ही तागेले मग्गू का म्हूण असवे आम्ही निजावन परमात्मालेगे मग्गू का म्हूण नाका ಏನು ಬೇಡಲಿ ನಿನ್ನ ಬಳಿಗೆ ಬಂದು ನೀನಿತ್ತ सौभाग्य ती आयतु येनगे म्हणून दास म्हणटाची म्हळ्यार देवा निजावन नवे तांगेल सौभाग्याची आमकां सम देवाल वैरी एक पद्य करूंक असवे देवाल विशयी आमकां आतां पुरंदरदासालें पद्य म्हणून तो बैसून पद्य बरयलेलें नाही ताणें आतां आमी पळय पद्य बरयता तातूंत कसलेची शास्त्र विचारना कसं की एक पद्य बरयता तूं होड देवा तुगेल्या द्रसान देवा तूं दितल देवा हांव मागतल देवा असल पळय पद्य न्हू आमी बरोवचें जाल्यार पुरंदरदासालें पद्य काण पळया सगळे तत्वशास्त्रच तांतू फिलॉसॉफी आमी कसं म्हणटाचे उपनिषद तांतुले सर्व विशय ताणें पद्या मुखांतर सांगला कनकदासान जेवो पुरंदरदासान जेवो महाराष्ट्राचे संतांनी जेवो तशी विजय विठ्ठलदास गोपाळ विठ्ठलदास आमगेले पुरे योगी म्हणलेले स्वामी म्हणलेले सर्व कोण कोण असं पळय कसं बरयला तांणी परमात्माक इतली छंद करून होगळसून बरयला तर तांणी तांत भितर पुरे आमकां कसं सांगताची म्हळ्यार आमी कसले देवाले मागता म्हणना तागेले अनुग्रह मागल्यार पुरो सर्वय मेळटा जाल्यार आमी पळय चेडवाल बुद्धीचे काही अज्ञानी चेडूं पळय सान आसतना पडले आसतना दुखून एक पंतांनी हट धरताची तांकां सांगू कळना कसले हट धरला म्हणून रड 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 रडताची एक नमने हट मारीशी कसं खातीर रडता म्हणून हांव काही कळना एकाक पंता तशी आमी आमी एक नमने देवाक चेडूंशी अज्ञानी चेडूंशी आमी तशीच एक पंत अनगत्य विशयाक देवाला हट करून घेवच्याक मागूक पळच्यास आनी आमकां दिनी देवान म्हणूच निजावन आमकां कसल दिव का केदन दिव का या पळय आमगेल्या पयशी चड जेवण परमात्माक गोत्तस तशें जेवण आमी परमात्माले कसले निमगुचे नज मागू नज दुख्ख जाता ही ताका मेळना नातल्या दुख्ख जाता ताजे खातीर कसल दिल्ले कसल मेळ्ळा एद्रच्छा लाभ संतुष्ट कितले आमकां पुण्य की तितले लभ्य म्हणून मालगड म्हणटा पळय तशी कसल आमकां मेळ्ळें तांत भितर आमी सुखारी आसचे ते घेवन आसचे परमात्मा तुगेले दय आसल्या पुरो आमगेले वैरी म्हणून मागचे तितली पुरो सर्व कामदाय नमः आश्रमाय नमः आश्रम म्हणलेले शब्दाक आमी दोनी अर्थ करून घेवेत एक आमगेल्या जिवनान तो चारी स्टेज आसा चारी हंत चारी मजलू म्हणीत कसले वर्ण आनी आश्रम म्हणटा पळय हें परमात्मान केलेलें ताण म्हणूस चातुर्वर्ण्य मया श्रेष्ठा म्हूण सांगून वर्णय हांव केलेले चारी आश्रमय हांव केलेले म्हणटा परमात्मा ते आश्रम खंयचे पळया ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आनी संन्यास हे आश्रम म्हणटाच हे चार बगे आश्रम ताका कसले आश्रमाचे कसले एक विधी म्हणलेले निषेध ब्रह्मचर्य आश्रम आशिल्ले जाणांक कसले
कोरका कसಲು ಕೊರೊನಜ್ಜ ಗೃಹಸ್ಥಾನ ಕಸಲ್ ಕೊರಕ ಕೊರೊನಜ್ಜ ವಾನಪ್ರಸ್ಥ ಆಶ್ರಮಚಾನಿ ತಂಗೆಲೆ ರೀತಿ ನೀತಿ कसले नडवळीक कसनी संन्यासी जनांक कसल सकड कशी सकड चोलका या पुरय वेदा मुखांतर परमात्मान सांगला आमकां तशी हे चारय बग्गेचे आश्रम निर्माण केले ताणें ताजे नंतर ते आश्रम आशिल जनांक कसं पालन करका कसल करून नज्ज म्हणून सांगले विंगड विंगड जीवनक्रम ते आश्रमाच्यांक विंगड विंगड जीवनक्रम आणि ते पुरे नियंत्रण करचे जेवो आतां आमी ब्रह्मचर्य आश्रम कोणेय जेव एकल्यान हांव नैश्टीक ब्रह्मचार्य जाता हांव वारडी करून घेना म्हणून ब्रह्मचर्य आश्रम स्विकार केल्ले म्हणले की त्या आश्रमाक ताणें फॉलोअप करका तशी चोलका ताणें कळ्ळें ताणें ब्रह्मचार्य जाता म्हणून सांगून आश्रम घेवन ताणें गृहस्थाल धर्म पालन केलें रे ಪುರಂದರದಾಸ म्हणटात नवे ಕಾವ್ಯ ತೊಟ್ಟರೂ ಕಾಮವ ಬಿಡಲಿಲ್ಲ म्हणून तशी पुरे चलताचे म्हणून जाल्यार रे त्या आश्रमाचे कसले तांणी दोशी जलींची पापी जलींची आतां ते आश्रम घेवका तूं ब्रह्मचारी जावका तूं संन्यासी जावका परमात्मान काय ताका सांगला बाय ते घेतील कोणें संन्यासी ब्रह्मचर्य आश्रम सकडी आपणाची आवची ते करता म्हणून सांगून घेतील नवे घेवन ते करनातले दोशी जाता परमात्मा दृश्टीरी तशें घेतली नंतर ते कोरका जाल्यार आमची एक दृढ मन आसूं का तरी कोण दिवची ते दृढ मन परमात्मान तशें खंयचे आश्रमांत आसोची ते आश्रमाचे विधी निषेधात्मक जावन आशिल्ले एक नियम पालन कोरका जाल्यार परमात्माला अनुग्रह जावका म्हण आमकां कळ्ळें तशें जावन ताका आश्रमाय नमः कळ्ळें तो ताका कसले श्रम ना म्हूण तशें हे आश्रमाय नमः आश्रम म्हणलेले आत्तां सांगिल्ले अर्थार घेतले ते आश्रमांत आशिल्ले जनाक ते रितीर चलच्या शक्ती दितलो आश्रमाय नमः नैवे सगळे जगत्याचे सृष्टी स्थिती लय सकड करता निरंतर कार्य तो ताका वैव जाल्यार एक चूरू आयास ना परमात्माक आनीक आश्रम म्हळ्यार कसं न्ही आमी म्हणटा पळय विरक्त जन वैरागी जन तांणी तांगेल्या आश्रमां राबल्यांची म्हूण थंय एक विश्राम घेवचे तांणी कळ्ळें थंय तांणी तांगेल्या आश्रमांत राबचे तशी ते आश्रम विंगड आनीक कडेचे आश्रम आमकां पुराय जनाक हांगा जगत्या सृष्टी आयिल पुराय जनान जन्मजन्मांतरान तो साधन करून पावका जाल्यार कडेचे आश्रम विश्राम घेवचे जागो विश्रांती ताजे नंतर जिवाक वापस जनन मरणांत येवका म्हणना ताका विश्रांती थंय खंयची ते म्हळ्यार मोक्ष हें दितलो तशें जावन ताका आश्रमाय नमः आश्रम म्हणटाचे आतां श्रमण सांगलें ताका काय आसना परमात्माक खंयची क्रिया करतना कितले भारभृत म्हणलें सुरवेकाची ताका आयास म्हणलेले ना तशीची परमात्माक श्रमणाय नमः म्हूण आमी म्हणली म्हूण जाल्यार सर्व जनाले कोण ते परमात्मा श्रमण म्हणटा पळय तांगेले सर्व जनाले दुख्ख आयास क्लेश श्रम सर्व तो निवारण करता तशें जावन ताका श्रमण म्हणचे आनी श्रमण म्हळ्यार ते शब्दाक आनेक अर्थ संन्यासी म्हूण येता हांगा संन्यासी म्हूण अर्थ घेतला रे परमात्माक भारी प्रितीचे कडेचे आश्रम संन्यास आश्रम परमात्माकाची निरंतर आश्रय घेवन निरंतर परमात्माल चिंतन करून सगळेच जीवन परमात्मा लागी अर्पण करचे श्रमण जन संन्यासी जनालांतू विशेष जावन सन्निहित जावन आशिल्लो परमात्मा विशेष जावन सानिध्य आशिल्लो परमात्मा तशें जावन पळय संन्यासी जन केन्नाय संतोशार आसताची इत्याक तांणी परमात्माले आनंद पावचे तांकां लोकांतूल आनंद कसले नाका आनी संन्यासी जनान सांगिल्ली तशी जत्ता म्हणटा पळय आमी इत्याक म्हणटा ताका कारण हेंची कोण संन्यास आश्रम घेवन ते विधी निषेध सम पालन करून नित्य निरंतर परमात्मा चिंतन चड करतकी ते संन्यासीले आंगांत परमात्मो विशेष जावन सन्निहित जावन आसतात आमगेले आंगान परमात्मा अंतर्यामी जावन आसा जाल्यार एक कन्नडशी तो बिंब आमी प्रतिबिंब जाल्यार ते कन्नडींतूल बिंब आमकां दिसूंक जाल्यार ताका आशिल्ली धूळ सम पुसूंक आमी तशीच परमात्माक आमी त्या बिंबाक पळोवका जाल्यार बिंब अपरोक्ष ज्ञान म्हणटात ते जावका जाल्यार आमगेले आंगांतले
मनांतुले सर्व कश्मल वचन पवित्र जाव का पावन जाव का साधन जाव का तशी श्रमणाय नमः संन्यासीलांतू तागेल विशेष सन्निधान तज्जिकतिरस म्हणजे अनेक क्षाम म्हळ्यार सामान्य अर्थ कसले बरगाल नैनतलरी परमात्मो अज्ञान अधर्म अति जतन जगत्यांत कसले पूण एक उत्पात करता पळय बरगाल येता अतिवृष्टी जाता अशिपरी जाता हे परमात्मान हांगा जनान प्रकृती वैरी अत्याचार अनाचार करतना अधर्म अत्याचार अनाचार प्रकृती वैरी करचे म्हणून अधर्म पालन करचे ते आमगेलो धर्म कसो न्ही प्रकृती देवान आमकां दिलेली आमी प्रकृती वटू परस्पर ಹೊಂಚೂನ್ घेवन आसूं का म्हणून ते सोडून आमी प्रकृतीक विरुद्ध धर्म केलो म्हूण जाल्यार ते अधर्म चड जालो म्हणल्यार त्या वेळाक परमात्मा कसलेपणी असल एक ತೊಂದರೆ जिवनांत हे जगत्याक दिता बरगाल तसले अतिवृष्टी तसं कसले दिवच्या पुरो भूकंप जावच्या पुरो उत्पात जावच्या पुरो आमी आतां आर्ता कितले कडेन पडले केरळांत लँडस्लायड मडिकेरींत लँडस्लायड हे पुरे प्रकृती वैरी जनान केलेले अत्याचारा निमती जाल्ले म्हूण म्हणटाची न्हय वाजिलेत आमी पेपरारी म्हणटना असल पुरे दितलो परमात्मो तशें ताका क्षाम म्हळ्यार अनेक अर्थ कसो म्हळ्यार क्षमा गुण प्रधान जावन आशिल्ले सज्जनालांतू सात्विकलांतू ही परमात्माले सन्निधान चड आसता क्षमा गुण प्रधान जावन आसचे पळया क्षमा गुण भारी सहन सुखाके क्षम करता जाल्यार महाभारतांतू धर्मरायालांत आमी ते गुण पळयतात न्हय चितलो ताका भीम समीत सांगता भीम वायुदेव भीम समीत सांगता अण्णा अश करी तश करी कळ्ळें थंय वायुदेव थंय यमधर्म जावन आशिल्ले हे धर्मरायो यमधर्मा पशी वयची स्तराचे वायुदेव थंय तो आनी थंय यमा परीक्षा करचे यमाक धर्म शासन करतलो म्हणटात न्हय शासन करतल्यान समजल्यार मान न्हय शासन करून घेतले जनान समजचे रायान समजल्यार प्रजावर्ग समजता इत्याक म्हळ्यार रायो तांकां प्रत्यक्ष देवता तशी ह्या महाभारतांत भीमो निजावन वयची स्तराचो हांगा धर्मरायाल भाव जावन येवन आसच्या पुरो जाल्यार तो तवळी धर्मराया परीक्षा करता तो सांगता तशें करचें नाका आमी अशी करुया तशें करुया जाल्यार धर्मराय ओपना इत्याक म्हण तागेले गुण परीक्षा करची ते कृष्णान वायुदेवान तशी जाल्यार धर्मराय कसले ओपन अशें तागेले गुण तो पालन करता पळय क्षमा गुण प्रधान ताका तशी क्षमा गुण सात्विकलांत आसूं का जाल्यार मुख्य गुण देवाल प्रितीचे गुण देव सांगता भगवद्गीतेन थंय समा दुख्ख सुख क्षमी म्हूण म्हणली पळय ताणें भक्तांक गेलां तो म्हाका प्रितीचो क्षमा गुणाचो तेची क्षमा गुण आमकां येवका जाल्यार अत्यंत सहन सुखा कोणें कसो केल्यार आमी परमात्माल चिंतन सोडना अशी ताका क्षमसूचे गुण आसता आमकां ते बारी उणें ताणें म्हाका तशें केलें हांव ताका अशी कोरका म्हणून आमी लेखचें तशी हें क्षमा गुण भारी प्रिती जावन आशिल्ली परमात्माक क्षाम म्हूण म्हणटाची तशी सुपर्णाय नमः पर्ण म्हळ्यार पल्लो सु म्हळ्यार चांग पल्लो चांग म्हळ्यार कसो न्ही चांग सांगतले चांग करतले म्हूण म्हळ्यार अर्थ येता हांगा सुपर्ण म्हूण म्हळ्यार पर्णाक आमी पळयताची भगवद्गीते 15 अध्यायांत छंदांसी यस्य पर्णानी म्हूण सांगला पळय जगदवृक्ष त्या वृक्षाचे पल्ले वेद इतक म्हूण म्हळ्यार अशीची रुक्काक जड्डाक पुरे पल्ले शिल दिकून फूल फल जेवचे इतक पल्ले ताजे फूड प्रोडक्शन फॅक्टरी म्हणटाचे आमी न्हय आमगेले घरांत किचन कशकी तशीची रुक्काक पल्लो किचन तांतू भितर एनर्जी फूड खंयच्याक जाय आशिल्लें हाका रुक्का जाय आशिल्लें एनर्जी प्रोडक्शन पुरे तुमकां गोत्तस वापस हांव सांगता म्हूण ना तांतें क्लोरोफिल म्हूण आसा ते सुर्याल रेस तांडून घेता ते उर्जा घेवन हांगा शक्ती केंद्र आसा तांतू भितर ते सगळेची शक्ती म्हळ्यार तांडून घेतले उदक आनीक दुसरेक ह्या सुर्याल वत ताजे नंतर तांत आशिल्लें क्लोरोफिल सगळें ते काम करून ताजी निमती फुलं पुरे जेवचे आमकां गोतच ते शिकल्यांचे आमी जेवो तशी हांगा ते एक वेद कशी सगळेची एक रुक्काक ते सगळे रुक्का सप्लाय करची तितली एनर्जी आनी फूड आहार प्रोडक्ट करता की ते पल्लो तशीची वेद म्हूण म्हळेलें सगळे जगत्याक फूड कसो फूड ज्ञान म्हळेलें फूड दिता पोट्टा भूक
आम्ही कसं की परमात्मान सृष्टी केलेलं आहार खाऊन निमो येतं मनाची भूक ज्ञानाची भूक निमो का म्हणजे वेद जाऊ का मका वाजू का तशी वेद म्हण म्हळेले अविनाशी गुण वेदाक नाशना अविनाशी गुण आशिल्ले पाल्लो सुपर्ण आसूचे तशी ऊर्ध्वमूल अधशाकम अश्वत्थम प्राहुः अव्ययम छंदांसी यस्य वर्णाने यह तम वेद स वेदवित्त कोणाय कळला तो वेदवित्त ताका पुरे कळला म्हणलें येतं तशी अन्यक सुपर्ण म्हळ्यार नित्यानंद परिपूर्ण आनंद स्वरूपी परमात्मा सुपर्ण म्हळ्यार पर्ण म्हळ्यार पाक सुपर्ण म्हण परमात्मा हाका पक्षी काही म्हणटाची तशी सुपर्ण म्हणू गरुडा काही म्हणटाची गरुडाले भितरी तागेल सानिध्य चड शेषू गरुडू ब्रह्मू वायू अशी पुरे तागेले त्यांनी परिचारक तागेले कुटुंब म्हणून घेता तो परमात्माला सानिध्य चड आता सानिध्य म्हणून कशी लेखू येतं म्हळ्यार आता पळय घरांतो एक बामणू बायल एक 4-5 चेडूं सकड आसलें तांचो प्रभाव कोणालो सुरवेक कुटुंबाचे यजमाना कोणालो बामणाले मागीर तागेल वयर प्रभाव कोणाल चड पडता म्हळ्यार लक्ष्मीले म्हळ्यार बायलेले ताजे नंतर मलगड पूत नमे बापूसू ಸ್ವಲ್ಪ हे कुटुंब थंय सुप्रीम मोस्ट परमात्मूची जाल्यार हांव हें सांगचे खातीर सांगिल्लें कसं न्ही विशेष सन्निधान म्हणून ते कशें म्हळ्यार आतां कसले एक बापूस काही भायच्या गांवांचे मुखार घरांत कसलें की एक डिसिशन घेवका जाता तेदन एक वेळ आवसू एक वेळ मलगड पूत घेता न्ही मे बरलेल जनते ऐकता कुटुंब व्यवस्था अशी असला मात्र त्या दनाक नांबा पुरे जन आम्ही मलगडेच म्हूण लेखला मान वता विभक्त कुटुंब आशिल्लें विभक्त जाला जेव व्हडणे तशी ते तंतू कशी ते सानिध्य म्हळ्यार तशी आतां मलगड पुताल उत्तर बरलेल जन ऐकताची तशीची ब्रह्मालांत विशेष सानिध्य गरुडू शेषू वायू हांगेलांत परी परमात्माल विशेष सानिध्य म्हळ्यार तांणी परमात्माल प्रीती पात्र करून पावन घेतील जन प्रीतीक पात्र जन म्हणटना तंत परमात्माल विशेष सानिध्य तांगेलांत आसता तशी गरुडालांत विशेष जावन सानिध्य आशिल्लो गरुड वाहन म्हूण म्हळेल पळय परमात्मो ताका सुपर्ण म्हूण म्हणटाचे तशीच हांगा सुपर्ण गरुड वाहन तसले वायू वाहनाय नमः वायुदेवाकय गमन दिलेली शक्ती वायूले आतां रामायणांत आमी पळयताची मुख्य प्राण वायुदेव हनुमंत जावन येयलो हनुमंताले भुजार बैसून रामान लक्ष्मणान ताणें हनुमंतान होरोस तांकां वायू वाहन तोच वाहन जाता कोण वायूची तेव्हा आमी पळयता त्या रितीर तो वायू वाहन आनी कसो म्हूण म्हळ्यार एक जिवात्माक अवसुल्ले गर्भांतू जागो अधिष्ठान जागो मेळका जाल्यार जागो म्हळ्यार कसो न्ही जागो म्हळ्यार थंय एक आतां तूं हे वेळाक त्या अवसूल गर्भांतू तूं वच्चें म्हणून एक जिवात्मा ताणें लेखल्या म्हण जाल्यार त्या जिवात्मान अवसूल पोट्टांतू अधिष्ठान घेवका जाल्यार ताजे पयशे फुडें वायुदेवान आनी परमात्मान येवन बैसुका गर्भांतू त्या वेळाक जिवात्माकय जागो मेळटा ते तशें जावन अवसुले गर्भ म्हणचे तेंची आमी देवस्थानांत गर्भ गुडी म्हणटाची जीव देहांत आसुका जाल्यार परमात्मनी वायुदेवान आसुका वायू वाहन जावन थंय परमात्मा आस केदना परमात्मा वायू वाहन जावन शरीर आदोकून भायर वता मागीर जिवात्मा थंय राबूना ताणें वचूका तशें जावन वायू वाहन म्हणटाची परमात्माक तशी वायू तागेल भारी प्रितीच खंय परमात्माल भारी प्रीती खंय वायू वयरी तशी वायू वाहना म्हणचे परमात्माक आनी एक श्लोक धनुर्धरो धनुर्वेदो ते श्लोक आमी पैचे दिसाक पळोवया आजी सांगिल्ले हे विष्णू सहस्रनामांतले सर्व नाम परमात्माले ताजी एक विशेषता एक 4-5 बुक अध्ययन करून सांगचे आमी काही तसले पंडीत न्हय जाल्यार उद्देश कसले म्हळ्यार सांगतना ताजे अर्थ थोडो गोत्तसो आनी एक कसो म्हळ्यार उच्चार सम्मसो तप्पू सांगचे नाका कसलें नांव म्हूण कळका जाल्यार ताजे आमकां उच्चारो कळका जाल्यार आमकां अर्थ गोत असले सम्म कळटा आमी म्हणलें कितले जनान आदिदेव पुरंदर म्हणून कर आदिदेव पुरंदर म्हणून म्हणचे रक्षोभ्य अक्षोभ्य ते ताचे फुडले विसर्ग ताजे ओट मेळोन रक्षोभ्य कशें आसा ती तैन कोणी यथावत वाजिताची तेदना रक्षोभ्य म्हूण म्हळेलें परमात्माले एक नाम नांची ना तशी
तसल पुरे म्हणल्यार चुकी जाता ताजे खातीर आमी तशी पुरे म्हणूची सम करून घेतिले तशें जावन ते एक कळ्ळो म्हळ्यार कथा कितले की बुक्स आसाची ह्या पुरे विशय कळचे हाचे पशी चड विशय आमी अध्ययन करीत पेजावर प्रतिश्ठानान तो आमकां मस्त सकट असल बूक मेळटा जाल्यार पुराय जनाक ते वाजोवची एक फुरसत आसना आयकुचें जाता काम करता करता घरांत जेवो केलो जना वाजिल्यार अर्थ जायना म्हणटाची तांणी अशी आयकून घेतल्या मागीर ताजे पशी चड अध्ययन करूं जायना म्हण ना परमात्मान एक निर्णय केल्यार कोणाक खंयचे वेळार खंयचे विशय कळका म्हूण ताण लेखल्यार तो कळयसिता जाल्यार ताजे ताणें आमकां सुका आतां आमकां उदक पिवका जाल्यार तान्नान अशी उदक पिता आमी नुस्ती थंय एक आयदनांत उदास म्हणून तांणी ना आतां एक घडी पुडी पिल्ल्या मांद्र उपास येवन पिता आमी ना बूक जाल्यार मात्र न्हू आहार घेवचे बूक नातिले आहार पळयले कुडले घेता घेनाची म्हूण ना घेताची जाल्यार ते पुरे कसं न्ही लोलुपत म्हणटाची कळ्ळें लोलुप्तवा तशी न्ही आमकां ताण आसतना उदक भूक आसतना अन्न कशी घेताच पळय तशीची आमकां ताणी आस म्हणून आमी लेखल्यार परमात्मा उदक दिता आमकां ज्ञान जावका म्हूण आमी लेखल्यार परमात्मा ज्ञान दिता तशी ताजे खातीर कोणाकय कसलें असाध्य म्हूण ना खंयचे खंयचे जिवाची योग्यता पात्रत्व कितलें कोणाकय गोतना कसलो उद्देश त्या जिवा हांगा जगत्या येवच्या त्यावय कोणाकय गोतना जाल्यार परमात्मा आमकां मन आसल्यार तो पुराय साध्य करून दित खंडीत एक हेजो आमी दवरका 10 हेजो तो आमगेले तिकडे येता म्हूण म्हणटा पळय जेवो तशी एक सानी चिंतना आनीक 10 आजी 92 ಶ್ಲೋಕ न्ही 91 ಜಾಲು ಮಾತ್ರ एक ಶ್ಲೋಕಾಚೆ ಅರ್ಥ ಸಂಗಿಲಾಜಿ आनी ಒಟ್ಟು 107 ಶ್ಲೋಕ मागीर ताजे हें आसूचें कसलें महत्व कसलें म्हूण आनी अशी तशी परमात्माल मनांत आसल्यार अशी तशी पळोवप भितर विष्णू सहस्रनामाचें व्याख्यान जाता तशी लेखल्यार कसले लेखल्यार पुरे कश्ट ना म्हूण लेखल्यार कसले कश्ट ना देवान तशी साध्य करून दिवका तितलेशी देवाले मागुया देवाले प्रित्यर्थ जावन या पुरे काम करूया तशी सांगेल सर्व विचार परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।